नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा घोटाळा आता पार पडलेला आहे. पीक विमा क्लेम संपूर्ण मोजणी झालेला आहे. आता शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा पण वितरण व्हायला आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने जे काही पीक विमा कंपन्या होत्या त्यांना पैसे जमा केलेले आहेत. आता लवकरात लवकर जे काही शेतकरी या क्लेमद्वारे किंवा वैयक्तिक जाचणीद्वारे पात्र ठरले आहेत त्यांच्यापर्यंत पीक विमा मिळणार आहे. पण शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी दुःखद खबर आली आहे. ती म्हणजे की शेतकरी मित्रांनो, पीक विमा कंपन्यांनी सरकारला अशी मागणी केलेली आहे की जे काही सरकारने 1 रुपयामध्ये पीक विमा भरून मिळणार ही योजना सुरू केलेली आहे ती बंद करण्यात येईल. कारण की शेतकरी मित्रांनो, पीक विम्याला जे काही वितरण होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे जे काही पीक विमा कंपन्या आहेत त्यांची खूपच पोट दुखत आहे. कारण की त्यांना त्यांच्या घरातून पैसे द्यावे लागले होते व त्यामुळे शेतकऱ्यांवर बोगस पीक विम्याचा आळा घातला होता. पण शेतकरी मित्रांनो, आता जे काही शेतकरी पीक विम्यासाठी पात्र राहणार आहेत त्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. कालच नुकसान भरपाई बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाली आहे. पण आता जे काही पीक विम्याचे पैसे होते ते थांबले होते ते आता वितरण होण्यास सुरू होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला येणाऱ्या काळात जी काही 1 रुपयामध्ये पीक विमा भरून मिळत होता तुम्हाला, ती आता तुम्हाला त्या पीक विमा भरण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. कारण की शेतकरी मित्रांनो, पीक विम्याने सरकारवर दाब टाकलेला आहे व ते दाबाद्वारे सरकार आता काय निर्णय घेते काय माहीत. पण बरेचसे वर्तमानपत्राद्वारे माहिती सांगत आहेत की ते जी काही योजना होती ती बंद करण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता तुम्हाला तुमच्या कोणत्याही पिकाची पीक नोंदणी करायची असेल, कारण की तुमचे नुकसान झाल्यानंतर तुम्हाला पैसे परत मिळतात किंवा काय अनुदान मिळेल त्यासाठी नोंदणी करायची असेल तर तुम्हाला जी काही हेक्टरी रक्कम असती 500 असो, 1000 असो, 2000 असो, ती रक्कम मोजावी लागणार आहे. त्यानंतर तुमची पीक नोंदणी होणार आहे. पण मित्रांनो, गेल्या 2 वर्षापासून सरकारने आपल्यासाठी फक्त 1 रुपयामध्ये पीक नोंदणी, पीक विमा भरता येणार अशी योजना काढली होती, जी की आता ज्या काही पीक विमा कंपन्या आहेत त्या फेटाळून लावत आहेत व सरकारला दाब टाकून माहीत आहेत की जे काही तुम्ही योजना काढली आहे ती बंद करा. कारण की त्या योजनेद्वारे संपूर्ण शेतकरी जे पीक विमा भरत आहेत आणि नुकसान झाल्यानंतर त्या कंपन्यांना मोठा तोटा होत आहे. त्या घाटा झाल्यामुळे कंपन्यांना आता त्या कंपन्या योग्य ते पाऊल उचलून जे काही शेतकऱ्याचे फायदा होत होता ते फायदा आता बंद करणार आहेत. कारण की शेतकऱ्यांना पीक विमा 1 रुपयात भरून मिळू लागला व त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जर नुकसान झाले तर त्यांना पैसेही मिळू लागले. त्यामुळे शेतकरी थोडेसे खुश झालते. पण त्यामध्येच आता हे कंपन्यांनी ही जी काही अडथळा आणलेला आहे त्याद्वारे आता केंद्र सरकार व राज्य सरकार काय निर्णय घेते ते पाहायजोगे राहणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब केले नसले सबस्क्राईब करून का, कारण की प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे माझे काम आहे जे की तुमच्यापर्यंत पोहोचित आहे. पण तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब व लाईक केले नसले करून टाका, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की पीक विमा तुम्हाला किती मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता हेक्टरी पीक विमा मिळत आहे. 3 हेक्टरपर्यंत पीक विमा मिळेल अशी महाराष्ट्र सरकारने सांगितले. पण आता पीक विमा वितरण होण्यास 2 ते 3 दिवसामध्ये सुरुवात होणार आहे. कारण की नेमकेच केंद्र सरकारने जे काही पीक विम्याचा निधी होता ते ज्या काही पीक विमा वैयक्तिक कंपन्या होत्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे काम केलेले आहे. व त्या कंपन्या आता ज्या शेतकरी पात्र राहणार आहेत किंवा काही शेतकऱ्यांचे जे काही बोगस पीक विमा भरले होते ते पीक विमे रिजेक्ट केलेले आहेत. तुमचा पीक विमा रिजेक्ट का नाही हे पाहण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ करू आपण. पण शेतकरी मित्रांनो, जे पात्र शेतकरी असतात त्यांच्यापर्यंत आज संध्याकाळी नाही तर उद्या संध्याकाळीपर्यंत पैसे योग्य ते रक्कम तुमच्या खात्यावर जमा झालेली दिसून येईल. बरेचसे शेतकरी आता काही म्हणतात की काही झालेली बी आहे, ज्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली आहे त्यांनी ओके लिहायचं आहे. कारण की जे शेतकरी अजून त्यांच्या खात्यावर आले नाही ते थोडी हे होतील, खुश होतील. कारण की त्यांच्यापर्यंत पण लवकरात लवकर पैसे पोहोचतात. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचं नेहमीच अपडेट देत राहतो. आपल्या चॅनलला पुन्हा एकदा सांगायचं आहे की चॅनल सबस्क्राईब केले नसले सबस्क्राईब करा व भेटू नये व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.